ओम शांती. आज कोर्सचा चौथा दिवस. आज आपण जाणून घेणार आहोत सृष्टीचक्र आणि कल्पवृक्ष. या चित्रात दाखवल्याप्रमाणे सृष्टीरूपी उलटा आणि अद्भुत वृक्ष व त्याचे बीजरूप परमात्मा. भगवंतांनी या सृष्टीरूपी वृक्षाची तुलना एका उलट्या वृक्षाशी केली आहे, कारण इतर सर्व वृक्षाची बीजे जमिनीत पेरली जातात आणि वृक्ष वरच्या दिशेने वाढतो, परंतु मनुष्य सृष्टीरूपी या वृक्षाचे अविनाशी आणि चैतन्यमय बीजरूप परमपिता परमात्मा शिव स्वतः वर परमधाम अथवा ब्रह्मलोकात निवास करतात. चित्रामध्ये सर्वात खाली कलियुगाचा शेवट आणि सतयुगाचा प्रारंभ असा संगम दाखविला आहे. तेथे शुभ्र वस्त्र परिधान केलेले प्रजापिता ब्रह्मा, जगदंबा सरस्वती तसेच काही ब्राह्मण आणि ब्राह्मणी सहज राजयोगाच्या स्थितीत बसलेले आहेत. या चित्राद्वारे हे रहस्य स्पष्ट केले जाते की कलियुगाच्या शेवटी अज्ञानरूपी रात्रीच्या काळात सृष्टीचे बीजरूप कल्याणकारी ज्ञानसागर परमपिता परमात्मा शिव नवीन पवित्र सृष्टीची स्थापना करण्याच्या संकल्पाने प्रजापिता ब्रह्मा यांच्या तनामध्ये अवतरले प्रवेश केला. त्यांनी प्रजापिता ब्रह्मा यांच्या कमलमुखाद्वारे मूल गीता ज्ञान आणि सहज राजयोगाची शिकवण दिली. हे ज्ञान धारण करणारे स्त्री पुरुष पवित्र ब्राह्मण म्हणून ओळखले गेले. हे ब्राह्मण आणि ब्राह्मणी सरस्वती इत्यादी यांनाच शिवशक्ती असेही म्हटले जाते. ते प्रजापिता ब्रह्माच्या मुखातून म्हणजे ज्ञानाद्वारे उत्पन्न झाले. या लहान कालखंडाला संगमयुग म्हणतात. यालाच पुरुषोत्तम युग, गीता युग किंवा धर्माऊ लिप युग असेही म्हणतात. सतयुगात श्री लक्ष्मी आणि श्री नारायण यांचे अखंड निर्विघ्न आणि अत्यंत सुखदायी राज्य होते. त्या काळात दूध आणि तुपाच्या नद्या वाहत होत्या. तसेच सिंह आणि गाय एकाच घाटावर पाणी पित होते असे वर्णन प्रसिद्ध आहे. त्या काळाचा भारत 2 मुकुटधारी म्हणजेच डबल क्राऊन होता. सर्वजण सदैव निरोगी एव्हर हेल्दी आणि सदैव सुखी एव्हर हॅपी होते. काम, क्रोध इत्यादी विकार, हिंसा, अशांती किंवा दुःख यांचा नाव निशाणी नव्हता. त्या काळातील भारताला स्वर्ग, वैकुंठ, सुखधाम असेही म्हटले जात असे. सर्वजण जीवनमुक्त आणि पूज्य होते. त्यांचे सरासरी आयुष्य 150 वर्ष होते. त्या युगातील लोकांना देवता वर्ण असे संबोधले जात असे. श्री लक्ष्मी आणि श्री नारायण यांच्या सूर्यवंशात एकूण 8 सूर्यवंशी महाराजे आणि महाराण्या झाले. त्यांनी सुमारे 1250 वर्ष चक्रवर्ती राज्य केले. त्रेतायुगात श्री सीता आणि श्रीराम हे चंद्रवंशी 14 कला संपन्न आणि संपूर्ण निर्विकारी होते. त्यांच्या राज्याचीही भारतात मोठी महती आहे. सतयुग आणि त्रेतायुगातील आधी सनातन देवी देवता धर्म हाच या मनुष्यसृष्टीरूपी वृक्षाचा मुख्य खोड आणि मूळ आहे. याच मुळापासून पुढे अनेक धर्मरूपी शाखा निर्माण झाल्या. द्वापर युगातील देहाभिमान, काम, क्रोध इत्यादी विकारांचा उदय झाला. दैवी स्वभावाची जागा हळूहळू आसुरी स्वभावाने घेतली. जगात दुःख आणि अशांती वाढू लागली. यापासून मुक्त होण्यासाठी मनुष्याने पूजा, भक्ती, यज्ञ, तपश्चर्या आणि शास्त्रांची निर्मिती सुरू केली. कलियुगात लोकांनी परमात्मा शिव आणि देवतांबरोबरच सूर्य, पिंपळाचे झाड, अग्नी आणि इतर जड तत्वांचीही पूजा करण्यास सुरुवात केली. मनुष्य पूर्णपणे देह अभिमान विकारी आणि पतित बनला. त्यांचा आहार, व्यवहार, दृष्टी, वृत्ती, मन, वचन आणि कर्म हे तमोगुणी आणि विकारांच्या अधीन झाले. कलियुगाच्या शेवटी सर्व मनुष्य तमोगुणी आणि आसुरी प्रवृत्तीचे होतात. म्हणूनच सतयुग आणि त्रेतायुगातील सात्विक दैवी सृष्टीला
स्वर्ग म्हणजेच वैकुंठ, तर द्वापर आणि कलियुगातील सृष्टीला नरक असे संबोधले जाते. आता आपण जाणून घेणार आहोत सृष्टीचक्र. सृष्टी नाटकाचा रचनाकार आणि दिग्दर्शक कोण आहे? सृष्टीरूपी नाटकाचे 4 भाग. समोरील चित्रात दाखविल्याप्रमाणे स्वस्तिक सृष्टीचक्राचे 4 समान भाग दर्शवितो. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. या सृष्टीरूपी नाटकात प्रत्येक आत्मा निश्चित वेळेनुसार परधामातून पृथ्वीवरील या विश्वरंगमंचावर आपली भूमिका साकारण्यासाठी येतो. सर्वप्रथम सत्ययुग आणि त्रेतायुग हे सुंदर दृश्य प्रकट होतात. या दोन्ही युगातील संपूर्ण सुखमय सृष्टीमध्ये पृथ्वीवर केवळ आदि सनातन देवी देवता धर्मवंशातील मनुष्य आत्म्याचीच भूमिका असते. इतर सर्व धर्मांच्या आत्मा त्यावेळी परमधामात असतात. म्हणून या 2 युगांमध्ये केवळ याच धर्मवंशातील आत्मा आपल्या पवित्रेच्या क्रमांकानुसार पृथ्वीवर अवतरतात. त्यामुळे या काळात सर्वजण अद्वैत, द्वेषरहित आणि प्रेममय स्वभावाचे असतात. द्वापर युगात या धर्माची रजोगुणी अवस्था सुरू झाल्यानंतर इब्राहिम यांच्याद्वारे इस्लाम धर्म, बुद्ध यांच्याद्वारे बौद्ध धर्म आणि ईसा ख्रिस्त यांच्याद्वारे ख्रिस्ती धर्माची स्थापना होते. त्यामुळे या 4 प्रमुख धर्मांचे संस्थापक हेच त्या विश्वनाटकातील प्रमुख कलाकार मानले जातात आणि त्यांच्या धर्मग्रंथांनाच प्रमुख धर्मग्रंथ मानले जाते. याशिवाय गुरु नानक यांनी स्थापन केलेला शीख धर्मही या विश्वनाटकातील महत्त्वाचा भाग आहे. तथापि मुख्यतः वरील 4 धर्माभोवतीच हे विश्वनाटक फिरते. अनेक मतमतांतरामुळे द्वापर युग आणि कलियुगात द्वेष, संघर्ष, भांडणे आणि दुःख निर्माण होते. कलियुगाच्या अखेरीस जेव्हा धर्माची अत्यंत ग्लानी होते, म्हणजेच जगातील सर्वात प्राचीन आदि सनातन देवी देवता धर्म अत्यंत क्षीण होतो आणि मनुष्य अत्यंत पतित बनतात, तेव्हा या सृष्टीचे रचयिता आणि दिग्दर्शक परमपिता परमात्मा शिव, प्रजापिता ब्रह्मा यांच्या तनामध्ये स्वतः अवतरतात. ते प्रजापिता ब्रह्मा यांच्या माध्यमातून मुखवंशी कन्या ब्रह्मकुमारी सरस्वती तसेच इतर ब्राह्मण आणि ब्राह्मणी यांच्या आध्यात्मिक रचना करतात. त्यांच्यामार्फत ते सर्वांना अलौकिक मातापिता म्हणून भेटतात, ईश्वरी ज्ञान देतात, योग्य मार्गदर्शन करतात आणि त्यांना मुक्ती आणि जीवनमुक्तीचा ईश्वरी जन्मसिद्ध अधिकार प्रदान करतात. म्हणूनच प्रजापिता ब्रह्मा आणि जगदंबा सरस्वती, ज्यांना ॲडम आणि ईव असेही संबोधले जाते, हे या सृष्टीरूपी नाटकाचे नायक आणि नायिका मानले जातात. कारण त्यांच्याद्वारेच परमपिता परमात्मा शिव पृथ्वीवर पुन्हा स्वर्गाची स्थापना करतात. कलियुगाचा शेवट आणि सत्ययुगाची सुरुवात यामधील या अल्पकालीन संगम म्हणजेच संगमयुग, ज्या काळामध्ये परमात्मा अवतरतात, तो अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. आता आपण जाणून घेऊयात विश्वाचा इतिहास आणि भूगोलाची पुनरावृत्ती. चित्रात हेही दाखवण्यात आले आहे की कलियुगाच्या शेवटी परमपिता परमात्मा शिव, महादेव शंकर यांच्या माध्यमातून सृष्टीचा महाविनाश घडवून आणतात. त्यावेळी जवळजवळ सर्वच आत्मारूपी कलाकार आपल्या प्रिय धामात म्हणजेच मुक्तिधामात परत जातात. त्यानंतर सत्ययुगाची प्रारंभापासून आदि सनातन देवी देवता धर्मातील प्रमुख मनुष्य आत्मा पुन्हा या सृष्टीरूपी रंगमंचावर आपली भूमिका साकारण्यासाठी येऊ लागतात. यानंतर 2500 वर्षांनी म्हणजे द्वापर युगाच्या प्रारंभापासून प्रथम इब्राहिम यांच्या इस्लाम धर्मघराण्यातील आत्मा, त्यानंतर बौद्ध धर्मवंशातील आत्मा आणि पुढे ख्रिस्ती धर्मवंशातील आत्मा आपापल्या निश्चित वेळेनुसार
या सृष्टीरूपी रंगमंचावर येऊन आपापली अनादी निश्चित भूमिका पुन्हा साकारतात. अशा प्रकारे सर्व आत्मा आपल्या सुवर्ण, रौप्य, ताम्र आणि लोह या 4 अवस्थांमधून प्रवास करतात. याप्रमाणे हे अनादी निश्चित सृष्टीरूपी नाटक अनादी कालापासून प्रत्येक 5000 वर्षांनी जसेच्या तसे पुन्हा पुन्हा पुनरावृत्त होत राहते. यानंतर परम आत्म्याशी मिलनाचा गुप्त काळ अर्थात पुरुषोत्तम संगम योग याविषयी जाणून घेऊयात. भारतातील आदी सनातन देवी देवता धर्माचे लोक जसे इतर सण, उत्सव, पर्व इत्यादी मोठ्या श्रद्धेने साजरे करतात, तसेच ते पुरुषोत्तम युगालाही अत्यंत पवित्र मानतात. या महिन्यात लोक तीर्थयात्रेला विशेष महत्त्व देतात, भरपूर दान पुण्य करतात आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या चर्चेसाठीही भरपूर वेळ देतात. तसेच ते पहाटे अमृतवेलेत म्हणजेच ब्रह्ममुहूर्त गंगा स्नान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानतात. वास्तविक पुरुषोत्तम हा शब्द परमपिता परमात्म्याचाच वाचक आहे. जसा आत्म्याला पुरुष असेही म्हटले जाते, त्याचप्रमाणे परमात्म्यासाठी परमपुरुष अथवा पुरुषोत्तम हा शब्द वापरला जातो. कारण या सर्व पुरुषापेक्षा आत्म्यापेक्षा ज्ञान, शांती, पवित्रता आणि शक्तीमध्ये सर्वोत्तम आहे. पुरुषोत्तम मास हा कलियुगाच्या समाप्तीचा आणि सत्ययुगाच्या प्रारंभाचा संगमयुग स्मरण करून देतो. कारण याच युगात पुरुषोत्तम परमपिता परमात्मा अवतरित होतात. सत्ययुगाच्या आरंभापासून कलियुगाच्या शेवटपर्यंत मनुष्य आत्म्यांचा जन्ममृत्यूचा क्रम सतत चालूच असतो. परंतु कलियुगाच्या अखेरीस सत्ययुग, सत्यधर्म आणि श्रेष्ठ मर्यादांची पुनर्स्थापना करण्यासाठी पुरुषोत्तम परमात्मा यांना अवतरावे लागते. या संगमयुगात परमपिता परमात्मा मनुष्य आत्म्यांना ज्ञान आणि सहज राजयोग शिकवून त्यांना परत परमधाम अथवा ब्रह्मलोकात जाण्याचा मार्ग दाखवतात. तसेच इतर मनुष्य आत्म्यांना सृष्टीच्या महाविनाशाद्वारे अशरीरी मुक्तिधामात घेऊन जातात. अशा प्रकारे सर्व मनुष्य आत्मा शिवपुरी अथवा विष्णुपुरीकडे अव्यक्त आणि आध्यात्मिक यात्रा करतात. ज्ञानचर्चा आणि ज्ञानगंगेत स्नान करून त्या पावन बनतात. परंतु आज या रहस्यांची माहिती नसल्यामुळे लोक गंगा नदीत स्नान करतात आणि शिव व विष्णू यांच्या स्थूल स्मृतिस्थळ तीर्थस्थळांची यात्रा करतात. वास्तविक पुरुषोत्तम मासात ज्या ज्ञानाला महत्त्व आहे ते म्हणजे 5 विकारांचे दान. परमपिता परमात्मा जेव्हा पुरुषोत्तम युगात अवतरित होतात तेव्हा ते मनुष्य आत्म्यांना सर्व वाईट आणि विकारांचा त्याग करण्याची शिकवण देतात. अशा प्रकारे मनुष्य काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार या विकारांचा त्याग करून मर्यादा पुरुष बनतात आणि त्यानंतर सत्ययुग अर्थात देवयुगांचा प्रारंभ होतो. आज जर मनुष्याने ही रहस्ये जाणून विकारांचे दान दिले, ज्ञानगंगेत नित्य स्नान केले आणि योगाद्वारे देहापासून अलिप्त होऊन खरी आध्यात्मिक यात्रा केली, तर या विश्वात पुन्हा सुख, शांती आणि समृद्धीने भरलेले रामराज्य स्वर्ग स्थापन होईल. नर आणि नारी नरकातून बाहेर पडून स्वर्गात पोहोचतील. चित्रातही हेच रहस्य दर्शविले आहे. येथे संगमयुगात श्वेतवस्त्रधारी प्रजापिता ब्रह्मा, जगदंबा सरस्वती तसेच काही मुखवंशी ब्राह्मण आणि ब्राह्मणी परमपिता परमात्मा शिव यांच्या योगात लीन झालेले दाखविले आहेत. या राजयोगाद्वारे मनाचा मळ धुतला जातो, पूर्वजन्मीची पापकर्म भस्म होतात आणि संस्कार श्रेष्ठ बनतात. त्यामुळे खाली नरकातील मनुष्य ज्ञान आणि योगाग्नी प्रज्वलित करून काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार या 5 विकारांना त्या सूक्ष्म अग्नीत स्वाहा करताना दाखविले आहेत. याचाच परिणाम म्हणून ते नरातून श्रीनारायण आणि नारीतून श्रीलक्ष्मी बनतात. म्हणजेच मनुष्य ते देवता हे सर्वोच्च पद
प्राप्त करून सुखधाम वैकुंठ अथवा स्वर्गातील पवित्र संपूर्ण सुखशांतीपूर्ण स्वराज्याचे अधिकारी बनतात. हे लक्षात ठेवावे की सध्या संगम युगच चालू आहे. आजची ही कलियुगी सृष्टी म्हणजे दुःखधाम नरक आहे. आता निकट भविष्यात सत्ययुग येणार आहे आणि हीच सृष्टी सुखधाम बनेल. म्हणून आता आपण पवित्र योगयुक्त आणि आत्मजागृत जीवन जगले पाहिजे. ओम शांती.